एक असा नेता ज्याने ब्रिटिश साम्राज्याला थेट युद्धाची चुनौती दिली. एक असा नेता ज्याने लाखो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली. आणि एक असा नेता ज्याच्या मृत्यूबद्दल आजही स्पष्ट उत्तर नाही. हा नेता म्हणजे सुभाषचंद्र बोस. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक नेत्यांनी योगदान दिलं, पण नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्या नेत्यांपैकी होते ज्यांनी स्वातंत्र्यासाठी थेट सशस्त्र संघर्षाचा मार्ग निवडला. त्यांचा प्रसिद्ध नारा होता, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. पण जितकं त्यांचं आयुष्य प्रेरणादायी आहे, तितकंच त्यांच्या मृत्यूचं रहस्यही आजही लोकांना चक्रावून टाकतं. कारण अधिकृत नोंदणीनुसार 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. पण अनेक लोक म्हणतात नेताजी त्यानंतरही जिवंत होते. खरं काय आहे? चला ही संपूर्ण कथा सुरुवातीपासून समजून घेऊया. बालपण आणि शिक्षण. नेताजींचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशा राज्यातील कुट्टक येथे झाला. त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे नामांकित वकील होते आणि आई प्रभावती देवी ज्या धार्मिक व संस्कारी स्वभावाच्या होत्या. लहानपणापासूनच सुभाष अत्यंत बुद्धिमान होते. त्यांना शिस्त, देशभक्ती आणि नेतृत्व यांचे संस्कार घरातूनच मिळाले. ते इतके हुशार होते की त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही अत्यंत कठीण परीक्षा पास केली. पण इथेच त्यांच्या आयुष्यातील मोठा निर्णय झाला. ब्रिटिश सरकारची नोकरी करणे त्यांना अमान्य होते, कारण त्यांना देशासाठी लढायचं होतं. म्हणून त्यांनी ती प्रतिष्ठित नोकरी सोडली आणि स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. भारतात परतल्यानंतर ते महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. ते लवकरच काँग्रेसमध्ये लोकप्रिय झाले. 1968 मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पण त्यांच्या विचारांमध्ये आणि गांधीजींच्या धोरणांमध्ये फरक होता. गांधीजी अहिंसेचा मार्ग मानत होते, तर नेताजी मानत होते की ब्रिटिशांना बाहेर हाकलण्यासाठी शक्तीचा वापर आवश्यक आहे. याच मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेस सोडली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेताजी भारतातून गुप्तपणे बाहेर पडले. ते जर्मनी आणि नंतर जपानला गेले. तेथे त्यांनी इंडियन नॅशनल आर्मी म्हणजेच आझाद हिंद सेनेची स्थापना केली. या सेनेचा उद्देश होता ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे. आझाद हिंद सेनेचे हजारो सैनिक नेताजींच्या नेतृत्वाखाली लढले. 1945 रोजी रहस्यमय घटना घडली. दुसऱ्या महायुद्धाचा शेवट जवळ आला होता. जपान पराभूत होत होता. याच काळात नेताजींनी दुसऱ्या देशात जाण्याचा निर्णय घेतला. 18 ऑगस्ट 1945 रोजी ते विमानाने प्रवास करत होते. असं सांगितलं जातं की हे विमान तैवान येथे कोसळलं. अपघातानंतर नेताजी गंभीर जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि काही तासांनंतर त्यांचा मृत्यू झाला असं सांगितलं जातं. हीच अधिकृत कथा आहे. याचे साक्षीदार आहेत. या अपघाताबद्दल काही लोकांनी साक्ष दिली. त्यामध्ये जपानी डॉक्टर म्हणाले, एक नर्स, एक दुभाषक आणि नेताजींचे सहकारी यांचा समावेश होता. या साक्षीदारांमध्ये सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे हबीबुर रहमान खान. ते त्या विमानात नेताजींसोबत होते. ते अपघातातून बचावले आणि त्यांनी नंतर लेखी साक्ष दिली. पण शंका का निर्माण झाली? या घटनेनंतर काही गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या. नेताजींचा मृतदेह भारतात आणला गेला नाही. DNA चाचणीचा पुरावा नाही. काही लोकांनी सांगितले की त्यांनी नेताजींना नंतरही पाहिले. यामुळे अनेक लोक म्हणू लागले की नेताजींचा मृत्यू त्या अपघातात झालाच नाही. मग हा गुमनामी बाबांचा सिद्धांत काय आहे? 1960
ते 1985 दरम्यान उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे एक रहस्यमय साधू राहत होते. लोक त्यांना गुमनामी बाबा म्हणून ओळखत. काही लोकांचा दावा आहे की तो साधू म्हणजे नेताजी होते, कारण त्यांच्याकडे नेताजींशी संबंधित कागदपत्र होती. त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाची सखोल माहिती होती. काही लोक म्हणतात त्यांचा आवाज नेताजींसारखा होता. हा साधू 1985 मध्ये मृत्यू पावला, म्हणून काही लोक म्हणतात की नेताजी 1980 च्या दशकापर्यंत जिवंत होते. यामागे सरकारी चौकशी करण्यात आली. या रहस्याचा शोध घेण्यासाठी भारत सरकारने अनेक चौकशा केल्या. शाहनवाज कमिटी 1956 मध्ये बसवली, खोसला आयोग 1970 मध्ये, मुखर्जी कमिशन 1999 ते 2005. मुखर्जी आयोगाने सांगितले की तैवानमध्ये विमान अपघात झाला याचा ठोस पुरावा नाही. मात्र सरकारने हा अहवाल पूर्णपणे स्वीकारला नाही. त्यांच्यावर अनेक चित्रपट निर्माण झाले. चित्रपटांमुळे पुन्हा चर्चा चालू झाली. नेताजींच्या रहस्यावर अनेक चित्रपट बनले. त्यामध्ये एक प्रसिद्ध चित्रपट आहे गुमनामी. या चित्रपटात गुमनामी बाबा हेच नेताजी असू शकतात अशी थिअरी दाखवली आहे. या चित्रपटामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला. आजही अनुत्तरित असलेले प्रश्न. आजही काही प्रश्न अनुत्तरित आहेत. नेताजींचा खरोखर विमान अपघातात मृत्यू झाला का? ते सोव्हिएत रशियात गेले का? की ते गुमनामी बाबा म्हणून भारतात राहिले? इतिहासकार आजही या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे योगदान दिले ते खूप महत्त्वपूर्ण होते. ते कधीही विसरले जाणार नाही. त्यांचे धैर्य, त्यांचा संघर्ष आणि त्यांची देशभक्ती आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. आणि कदाचित म्हणूनच नेताजींची कथा आजही संपलेली नाही. ती आजही प्रश्न विचारते. नेताजी खरंच 1945 मध्ये गेले की इतिहास अजूनही काही लपवून ठेवतोय? अशाच नवीन माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला फॉलो करा आणि नेताजींच्याबद्दल तुम्हाला जे काही माहीत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.